जेव्हा सत्ता येते ती सत्ता फक्त शोभासाठी नसते, ती सत्ता लोकांसाठी राबवायची असते। तसं काम जे आहे आज शिंदे साहेबांनी केलेलं आहे। कोणावरती आरोप करण्यासाठी नाही आलो, कोणावरती टीका करण्यासाठी नाही आलो, कोणाला टोमणे मारण्यासाठी नाही आलो। फक्त आपल्या या कळव्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये जे जे प्रश्न असतील ते प्रश्न कसे सोडवले जातील ते सांगण्यासाठी आपल्याला आलोय। पाण्याचा देखील प्रश्न सगळीकडे आहे, कारण की शहर वाढतंय, लोकसंख्या वाढते। तर आज ठाणे शहरासाठी स्वतःचं हक्काचं धरण काळू आणि शाहू याच्यावरती देखील काम जे सरकारचं चालू आहे। रंगशारदा या ठिकाणी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची संयुक्त बैठक पार पडली। भाजप 128 जागा तर शिवसेना 79 जागा अशा 207 जागांवर एकमत असल्याची माहिती आहे। उर्वरित 20 जागांवर चर्चा सुरू असून अमित साटम यांनी या संदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे। भाजप शिवसेना युती घट्ट असून कोण किती जागा लढणार हे महत्त्वाचं नाही असं देखील साटम म्हणाले। भारतीय जनता पार्टी 128 जागा आणि शिवसेना 79 जागा अशा एकंदरीत 207 जागांवरती आमचं एकमत हे झालेलं आहे। उर्वरित 20 जागांची चर्चा ही सुरू आहे। वरिष्ठ पातळीवरती चर्चा होऊन लवकरच त्या उरलेल्या 20 जागांचा तोडगा ही काढण्यात येईल। आणि जसं आधी आम्ही तुम्हाला सांगितलं होतं त्याप्रमाणे समोर उमेदवार कोण आहे याचा विचार करून त्या उर्वरित 20 जागांवरती आम्ही त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी लढणार की शिवसेना लढणार या संदर्भातला निर्णय घेऊन या ठिकाणी त्या संदर्भामध्ये पुढची कारवाई केली जाईल। भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि रिपाईची महायुती जी आहे ती अशा प्रकारच्या सर्व प्रयत्नांना परास्त करेल आणि मुंबई शहराचा रंग बदलणाऱ्या सर्व शक्तींना आम्ही गाडल्याशिवाय राहणार नाही। आणि मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये हिंदुत्वाचा भगवा झेंडा आणि मुंबईकरांचा महापौर, महायुतीचा महापौर हा विराजमान केल्याशिवाय राहणार नाही। नक्कीच मला असं वाटतं की उद्धव ठाकरेंनी जी दिशा 2019 मध्ये घेतलेली आहे आणि त्यामुळे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या हिंदुत्वाच्या विचारांना तिलांजली देऊन त्यांनी ज्या प्रकारे हिरव्या रंगाची चादर ही स्वतःवरती ओढून जी घेतलेली आहे, ज्याने पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या होत्या आणि हिंदूंवरती ज्यांनी हल्ले केले होते असा रशीद मामू हा त्यांच्या पक्षामध्ये प्रवेश करतो आणि अशा मुलतानीवरती ज्याच्यावरती मॉलेस्टेशन, फ्रॉड, फोर्जरीचे केसेस आहेत अशा प्रकारच्या क्रिमिनल एलिमेंट्सला उद्धव ठाकरे आपल्या पक्षामध्ये प्रवेश देत आहेत। आणि त्यामुळे याच्यातून हेच ह्या लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।